Hello students, ninth standard A play. We have finished part first from this lesson for this conversation, and we are solving exercises given below the lesson. Now we are going to talk about language study. See, question is there. Read the ninth question. Read the following sentences and find the subject and the verb in each. बघा काय वाक्याचा अर्थ आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस, खाली दिलेली वाक्ये वाचा. अँड फाइंड आणि शोधा, निवडा. काय द सब्जेक्ट करता अँड द वर्ब इन इच. वर्ब क्रियापद. बघा म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता आणि क्रियापद आपल्याला शोधायला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग असा टेबल तुम्ही तयार करून घ्या. सेंटेन्स एका राखाण्यामध्ये लिहा, दुसऱ्या राखाण्यामध्ये लिहा सब्जेक्ट, इथं लिहा कर्ता किंवा ज्याला डुअर म्हणतो आपण, आणि तिसऱ्या राखाण्यामध्ये लिहायचं वर्ब म्हणजे क्रियापद. कर्ता आणि क्रियापद हे वाक्यामधून वेगळे काढून तुम्हाला तो टेबल पूर्ण करायचा आहे. बघा पहिलं वाक्य काय आहे. यू आर ए स्ट्रेंजर. बघा असं वाक्य आहे, सेंटेन्स दिलेलं तुम्हाला. यू आर ए स्ट्रेंजर. याच्यामध्ये जो कर्ता आहे हा कर्ता सब्जेक्टमध्ये लिहायचा, आणि जो वर्ब आहे, जो क्रियापद आहे, तो तुम्ही वर्ब या कॉलममध्ये लिहिणार आहात. बघा यू आर ए स्ट्रेंजर. देन दुसरं उदाहरण बघा. आय एम ए व्हिजिटर हियर. बघा आय एम ए व्हिजिटर हियर. याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे, कर्ता कोणता आहे आणि क्रियापद कोणता आहे हेही आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे. थर्ड वन. यू हॅव हर्ड राईट. पहा यू हॅव हर्ड राईट. याच्यामध्ये जो कर्ता आहे तो तुम्हाला कर्त्याच्या रकान्यामध्ये लिहायचा आहे, आणि जो क्रियापद आहे, जो वर्ब आहे, तो तुम्ही वर्बच्या रकान्यामध्ये लिहायचा आहे. नेक्स्ट वन. ही मस्ट पे विथ हिज लाईफ. पहा ही मस्ट पे विथ हिज लाईफ. याच्यामधलं जो काही कर्ता आहे तो कर्ता तुम्हाला सब्जेक्ट या कॉलममध्ये लिहायचा आहे, आणि जो वर्ब आहे, क्रियापद आहे, तो तुम्हाला वर्बच्या कॉलममध्ये लिहायचा आहे. तर नेक्स्ट सेंटेन्स पहा. द किंग विल नॉट हँग मी. द किंग विल नॉट हँग मी. या वाक्यामधील कर्ता आणि क्रियापद हे तुम्हाला त्या कॉलममध्ये लिहायचे आहे. आता हा भाग आपण बघितला की वाक्यातून कर्ता आणि क्रियापद वेगळं काढणं. आता क्वेश्चन नंबर 10 आहे बघा. पुढचा प्रश्न बघूयात. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस, टिक द वन्स इन पॅसिव्ह व्हॉइस अँड कॉपी देम करेक्टली. बघा रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस, खाली दिलेले वाक्य वाचा. टिक द वन्स इन पॅसिव्ह व्हॉइस, आणि जे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमधले आहेत त्याला बरोबरची टिक करा, आणि कॉपी देम करेक्टली. आणि जर ते चुकीचे असतील तर त्याला करेक्ट करायचे. म्हणजे देर इज अ समथिंग मिस्टेक. इथं काही चुका पण दिलेल्या आहेत, चुकीची पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य पण दिलेली आहेत, ते तुम्ही करेक्ट करायची आणि लिहायची आहेत. पहा वाक्य वाचतो मी. बरोबर असेल तर तुम्ही पुढं चौकट दिलेली आहे, त्या चौकटीमध्ये तुम्हाला बरोबर अशी चिन्ह तुम्हाला करायचं आहे. बघा पहिलं वाक्य वाचतो मी. आय एम गोइंग टू रीड द फर्स्ट सेंटेन्स. आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज. आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज. इफ दिस सेंटेन्स इज इन पॅसिव्ह व्हॉइस यू हॅव टू टिक डाऊन. जर हे वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमधले असेल तर त्याला टिक करायची, आणि नसेल तर त्याला करेक्ट करायचं. आय हॅव हर्ड अमेझिंग स्टोरीज. दुसरं वाक्य पहा. आय एम
especially impressed by the fact. I am especially impressed by the fact. If it is the sentence of passive voice, you have to tick it. If it is not the passive voice, it is you have to correct it, or you have to transfer this active voice into passive voice. बघा, दिलेलं वाक्य जर पॅसिव्ह व्हॉइस असेल तर त्याला टिक करा. दिलेलं वाक्य जर पॅसिव्ह व्हॉइसमधलं नसलं तर ते नक्कीच ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं आहे, आणि ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं जर असेल तर त्याला करेक्ट करायचं आहे, म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस करायचं. तिसरं वाक्य बघा, आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. आय एम क्वाईट हॅपी अबाउट इट. पॅसिव्ह व्हॉइस असेल तर टिक करा, पॅसिव्ह व्हॉइस नसेल तर त्याला पॅसिव्ह करा आणि मग बरोबर करून लिहा. नेक्स्ट वन, पुढचं वाक्य, आय बेग फॉर जस्टिस. आय बेग फॉर जस्टिस. तसंच आहे, पॅसिव्ह व्हॉइस असेल तर टिक करा, नसेल तर त्याला पॅसिव्ह व्हॉइस करा. त्याच्या पुढचं वाक्य बघा, फिफ्थ सेंटेन्स, अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. अँड माय फ्रेंड वॉज इन्स्टंटली किल्ड. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये असेल टिक करा, नसेल तर त्याला पॅसिव्ह व्हॉइस करा. सिक्स्थ सेंटेन्स, सहावं वाक्य बघा, माय हाऊस वॉज बीन रिसेंटली बिल्ट. माय हाऊस हॅज बीन रिसेंटली बिल्ट. यू हॅव टू टिक if it is in passive voice, and if it is not in passive voice, you have to copy it correctly. You have to transfer this sentence from active to passive. Next one, it is the fault of the bricklayer. See, it is the fault of bricklayer. या वाक्यामध्ये हे वाक्य जर पॅसिव्ह व्हॉइसचं असेल तर त्याला टिक करा, नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसमध्ये बदलायचं आहे आणि करेक्ट करून लिहायचं आहे. सो दिस इज द सेंटेन्सेस वी हॅव सीन. आता या ठिकाणी आपण बघितलं की एक्झरसाइजेस पार्ट फर्स्टवरती ए प्ले आपण बघतोय की अंधेर नगरी चौपट राजा याचा या नाटकातलं पहिलं पात्र जे आहे हे आपण पहिला भाग जो आहे हे आपण बघितलेला आहे. त्याच्यावरती विविध प्रकारचे प्रश्नोत्तरावरती आपण चर्चा केलेली आहे की इंग्लिश वर्कशॉप आपण याच्यावरती बघितला की याच्यामधले आपण कॅरेक्टर्स लिहिले. पहिल्या पत्रामध्ये जे काही आपले भूमिका होत्या, पहिल्या भागामध्ये जे काही पात्र आपल्यासमोर आलेले आहेत या सगळ्या पात्रांची आपण लिस्ट केली. त्यानंतर वेगवेगळ्या पात्रांनी राजासाठी वापरलेले जे विविध टायटल्स आहेत, जे विविध शीर्षक आहेत, किंवा जे विविध उपाधी किंवा ज्याला विशेषणं म्हणतो आपण, ते विशेषणं वापरली तेही त्याची यादी आपण केलेली आहे. त्यानंतर कॉपी द एक्सप्लेनेशन्स फ्रॉम द प्ले. म्हणजे एक्सप्लेनेशन्स म्हणजे ज्याच्यावरती आरोप झालेले आहेत त्यांनी आपल्यावरती आरोप टाळण्यासाठी जे काय स्पष्टीकरण दिलेलं आहे हे पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला लिहायचे आहेत. त्यानंतर आपण बघितलं की कॉपी द ऑर्डर्स फ्रॉम द प्ले. या ठिकाणी या नाटकामधून राजानं ज्या ऑर्डर्स दिलेल्या आहेत, ज्या आज्ञा दिलेल्या आहेत, त्या आज्ञा आहेत अशा लिहायच्या आहेत. म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस ज्या पूर्ण पार्ट फर्स्टमध्ये दिलेल्या आहेत त्या पूर्ण लिहायच्या आहेत. देन यूज युअर इमॅजिनेशन अँड डिटेल फ्रॉम द प्ले अँड ड्रॉ ए मॅप ऑफ अंधेर नगरी. तर या अंधेर नगरीविषयी माहिती घेतल्यानंतर तुम्हाला कशाची कल्पना येते, म्हणजे हे राज्य कशा प्रकारे चालत असेल याचे काल्पनिक चित्र तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर राईट व्हॉट ईच ऑफ फॉलोइंग शुड हॅव सेड आफ्टर लिसनिंग टू द कंप्लेंट अगेन्स्ट हिम ऑर हर. म्हणजे प्रत्येकाने आपल्यावरती कंप्लेंट केल्यानंतरची जी काही तक्रार दिल्यानंतरची जी काही रिॲक्शन दिलेली आहे ते लिहायची आहे. डॉक्टरची प्रतिक्रिया काय आहे, पॉटरची प्रतिक्रिया काय आहे, मॉर्टर मेकरची प्रतिक्रिया काय दिली त्यांनी, ब्रिकलेअरनी काय प्रतिक्रिया दिली आणि मर्चंटने काय प्रतिक्रिया दिली, हेही आपल्या या ठिकाणी लिहायचं आहे, आपण बघितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघितला की व्हॉट शुड बी किंग हॅव सेड टू द थीफ. तर राजा
व्हॉट शूड द किंग हॅव सेड टू द थीफ, म्हणजे राजानं त्या चोराला काय सांगितलं पाहिजे हे असं तुम्हाला वाटतं आहे. आणि शेवटचा एक प्रश्न तुम्हाला असा विचारला की विल ए थीफ ॲपियर इन ए कोर्ट हिज ओन, म्हणजे तो चोर स्वतःहून त्या दरबारामध्ये आला का, आणि त्याचं डेअर फाय डज धिस थीफ डेअर टू डू सो, म्हणजे त्याची या कोर्टामध्ये किंवा राजासमोर येऊन चोराची हिंमत कशी झाली हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर आणि त्याच्यानंतर लँग्वेज स्टडीमध्ये आपण बघितलं की दिलेल्या वाक्यामध्ये आपण सब्जेक्ट कर्ता आणि व्हर्ब क्रियापद हे दोन्ही वेगळी केलेली आहेत. त्यानंतर आपण बघितलं की ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह वॉईसमधली वाक्य ओळखायला आपण शिकलो, आणि जे काही पॅसिव्ह वॉईसमधली वाक्य आहे त्याला आपण बरोबर अशी खूण केलेली आहे, आणि जे ॲक्टिव्ह वॉईसमधले वाक्य आहे त्याला आपण पॅसिव्ह वॉईस केलेलं आहे. तर इथं आपलं पार्ट फर्स्ट आपण संपवलेलं आहे. तुमचा स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे. सब्जेक्ट व्हर्ब वेगळे काढा आणि ॲक्टिव्ह वॉईसचे पॅसिव्ह वॉईसमध्ये रूपांतर करा आणि हे वाक्य पूर्ण करून लिहा. तर या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या प्लेमधला पार्ट सेकंड या ठिकाणी बघणार आहोत. तर पार्ट सेकंड सुरू करण्याच्या आधी तुम्ही दिलेली ॲक्टिव्हिटी पूर्ण सोडवायची आहे. नोट्स तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या नोट्सचा अभ्यास करा आणि पुढच्या आठवड्यामध्ये तुमची 20 मार्काची टेस्ट होणार आहे, परीक्षा होणार आहे. तर तीही परीक्षा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करून त्याची उत्तरं लिहून आपल्याला व्हॉट्सॲप ग्रुपवरती पाठवायची आहेत. तर या ठिकाणी आपण थांबूया. पार्ट फर्स्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तोपर्यंत थांबू आपण या ठिकाणी. थँक्यू.